मराठीतली म्हण बघा आपण ऐकली आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. आपण आपल्या करिअरचा विचार करताना, आपल्या आयुष्याचा विचार करताना एकाच वेळी असंख्य गोष्टी करण्याचा विचार करतो, धडपडतो, सावरताना त्रास होतो, शरीराला मनाला इजा होते आणि आपण सावरू शकत नाही, सांभाळू शकत नाही. हेच सूत्र इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत लागू होतं का मित्रांनो? नक्कीच लागू होतं. तर आपल्या इन्व्हेस्टमेंट करताना एक ना धड भाराभर चिंध्या नाही झाल्या पाहिजेत. कॅपिटल मार्केट किंवा कुठली इन्व्हेस्टमेंट करताना SIP पाहिजे, अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट पाहिजे, गिफ्ट सिटी पाहिजे, म्युच्युअल फंड पाहिजे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पाहिजे. सगळंच एका वेळी शक्य आहे का? आपल्या रिस्क ॲपेटाईटला हे धरून आहे का? आपल्या फायनान्शियल गोल्सला हे धरून आहे का? ॲसेट्स अलोकेशन आपण प्रॉपर फॉलो करतोय का? आणि मग आपल्याला मिळणारा रिवॉर्ड हा योग्य आहे का? या सगळ्यांचा विचार करून मग आपल्याला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. एक ना धड भाराभर चिंध्या झाल्याने आपल्या आयुष्याची त्रेधा तिरपीट होऊ शकते, फायनान्शियल फ्रीडम मिळू शकत नाही. पण ते अचीव करण्यासाठी ॲसेट अलोकेशन फॉलो करा आणि क्रिसंटला फॉलो करा. स्टे ट्यून्ड विथ क्रिसंट. थँक्यू.